कोण होतीस तू, काय झालीस तुझ्या आजच्या भागाची सुरुवात होते कावेरीपासून. तर आता इथे कावेरी म्हणते, जे घडलंय तसं मला नक्कीच धक्का बसला असेल असं म्हणते ती. धक्का मलाही बसलाय कावेरी असं म्हणतो आता इथे युग. इतकी वर्ष वैटाची साथ देत होतो मी असं म्हणतो आता इथे युग. जाऊ दे असं म्हणते कावेरी. फार विचार नको करूस असं म्हणते कावेरी. पण तुझ्या आईला पोलीस घेऊन गेले असले तरी ना आपण बेसावध राहून नाही चालणार असं म्हणते कावेरी. म्हणजे असं म्हणतो आता इथे युग. आता काय करू शकणार आहे ती असं म्हणतो युग. तू यशने योग्य आहेस हे तिने मला सांगितली तर असं म्हणते कावेरी. आणि मला ही गोष्ट बाहेरून कळण्यापेक्षा आपणच सांगून टाकूया असं म्हणते कावेरी. कारण ही गोष्ट बाहेरून कळली ना तर आपल्याला कधीच माफ नाही करणार असं म्हणते कावेरी. तर युग म्हणतो, हे काय बोलतेस तू. तर आता इथे तेवढ्यातच युगच्या आईला दाखवलं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती म्हणते, मोहित मोहित. तर आता इथे ती म्हणते, नाही नाही इन्स्पेक्टर मोहित, इन्स्पेक्टर साहेब असं म्हणते ती. जरा ऐकता का. तर मोहित येतो बघा प्रेक्षक हो युगच्या आईकडे. हे लॉकअप आहे, शांत बसायचं इथे असं म्हणतो तो. फक्त रिक्वेस्ट करत होते मी, मला एक कॉल करायचा आहे फक्त असं म्हणते आता इथे युगची आई. मी रिक्वेस्ट करते असं म्हणते आता युगची आई. मला एवढं नक्की माहिती आहे की कायद्याला फक्त एक फोन करायचा अलाउड असतो आणि हक्क असतो त्याचा तो असं म्हणते ती. मला कायदा शिकवता असं म्हणतो मोहित. नाही नाही मी म्हटलं ना, मी विनंती करते असं म्हणते ती. तर आता मोहित आपला फोन काढून देतो बघा प्रेक्षक हो. जे काय करायचंय लवकर करा असं म्हणतो तो. तर आता फोन घेते बघा प्रेक्षक हो युगची आहे. तर आता इथे युग म्हणतो, मान आहे सगळं कळल्यावर किती मोठा धक्का बसेल हे विचार केलायस का तू असं म्हणतो आता इथे युग. धक्का बसला तरी त्यांना कळायला हवं ना असं म्हणते कावेरी, की ज्या युगला तो 8 वर्षांचा असताना त्या गमावून बसल्या होत्या तो तूच आहेस असं म्हणतो आता इथे कावेरी. आणि यशबद्दल काय सांगणार आहेस. यश या जगात नाही आहे, हा धक्का सहन करू शकणार आहे का ती असं म्हणतो युग. तर आता कावेरी म्हणते, पण युगला भेटायचा आनंद असेल ना त्यांना असं म्हणते कावेरी. कावेरी तूच ठरव, युगला भेटायचा आनंद मोठा असेल की यशला गमावण्याचं दुःख असं म्हणतो आता इथे युग बघा प्रेक्षक हो कावेरीला. तर आता तेवढ्यातच कॉल येतो बघा प्रेक्षक हो अमृताला. हॅलो असं म्हणते आता इथे अमृता. हॅलो अमृता, मी सरू बोलते असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो युगची आई. तुम्ही असं म्हणते अमृता, जरा ऐकून घेतेस का माझं असं म्हणते आता इथे युगची आहे. कुणाला कळलं ना मी तुमच्या सोबत बोलते म्हणून मला घराबाहेर काढतील असं म्हणते अमृता. अगं एकदा ऐकून घेशील माझं असं म्हणते ती. तू आता एक्सेप्ट कर की तू हरली आहेस असं म्हणते आता इथे अमृता. 2-2 खुनाच्या प्रयत्नांचे आरोप आहे तुमच्यावर असं म्हणते अमृता. आणि उदयच्या बायकोला तुम्ही जिवे मारलात, तुमची फास तर कन्फर्म आहे असं म्हणते आता इथे अमृता. त्याची मला फिकर नाही असं म्हणते आता इथे युग. फिकर नाही म्हणजे असं म्हणते आता इथे अमृता. परिस्थिती कशी असली ना जरूर हार मानत नाही असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक युगचे. पण मी गेले तर चालेल, मी जाताना सुलक्षणाला बर्बाद करून जाणार हे मात्र नक्की असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो सरू. तुमच्या प्लॅनमध्ये मला काही इंटरेस्ट नाही असं म्हणते आता इथे अमृता. आणि तो प्लॅन तुझ्या इंटरेस्ट असेल तर असं म्हणते आता इथे सारू बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अमृता म्हणते, माझ्या इंटरेस्टचा, ज्या घरात तू आता राहतेस ना त्या घरात राहणी म्हणून राहू शकतेस तू असं म्हणते आता इथे ची आई बघा प्रेक्षक हो. काय बोलताय तुम्ही असं म्हणते अमृता. डील असं म्हणते आता इथे सरू. कसली डील असं म्हणते अमृता. मुंबईतल्या सगळ्यात चांगल्या वकिलाला माझी केस घ्यायला सांगायची असं म्हणते आता इथे सरू. ही मी देणार असलेल्या माहितीची किंमत आहे असं समज असं म्हणते ती. तर आता अमृता का बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता युग म्हणतो, मी तुला क्लिअरली सांगतो मी युग आहे, हे प्लीज मला सांगू नकोस. पण समजा तुझ्या आईनी काही करून मापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर असं म्हणते कावेरी. आता तिच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे कावेरी असं म्हणतो युग. आणि तर कोणी ही गोष्ट प्रूव्ह करायचा प्रयत्न केला तरी कसं पूर्ण होणार आहे हे असं म्हणतो युग. कावेरी यश आणि माझ्यात काहीच फरक नाही असं म्हणतो युग. पण युग असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता तिच्या तोंडावर हात ठेवतो का प्रेक्षक हो युग. तर आता तेवढ्यातच कॉल येतो बघा प्रेक्षक हो युगच्या आईला. हॅलो असं म्हणते ती. मुंबईतल्या नावाजलेला वकील देशमुख ह्यांना तुमची केस दिली, ते आजच तुम्हाला भेटायला येतील असं म्हणते आता इथे अमृता. असं म्हणते आता इथे युगची आई. मी माझं काम केलं तर तुम्ही बोला असं म्हणते अमृता. ऐक असं म्हणते आता इथे युगची आई. तुमच्या घरात आत्ता जो राहतोय तो यश नाही आहे असं म्हणते आता इथे युगची आई बघा प्रेक्षक हो. काय असं म्हणते आता इथे अमृता. मला वाटलंच होतं असं म्हणते आता इथे अमृता. यश काहीतरी वेगळं वागतोय. पण तो जर यश नाही आहे तर मग कोण आहे असं म्हणते अमृता. तो युग आहे असं म्हणते आता इथे युगची आई. तो यशचा जुळा भाऊ आहे असं म्हणते ती बघा प्रेक्षक हो. काय असं म्हणते आता इथे अमृता, जुळा भाऊ. होय असं म्हणते ती. मी जाताना युगला माझ्या बरोबर घेऊन गेले होते. तो आता यश म्हणून तुमच्या घरात आहे. पण हा जर युग आहे तर मग यश कुठे आहे असं म्हणते अमृता. यश आता ह्या जगात नाही आहे असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक युगची आहे. त्याचा मृत्यू झालाय असं म्हणते ती. काय असं म्हणते आता इथे अमृता. अहो काय बोलताय का तुम्ही असं म्हणते आता इथे अमृता. असं खरं काय तेच सांगते आणि हे सत्य कावेरी सगळ्यांपासून लपवती आहे असं म्हणते आता ती बघा प्रेक्षक हो. आणि फोन बंद करते ती आता. तर आता अमृताला धक्काच बसतोय सगळं ऐकून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे युग कावेरीचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि विश्वास ठेव माझ्यावर असं म्हणतो. यश शिवणी मी भरून काढेन असं म्हणतो इथे युग. मी कधीच कोणाला कळू देणार नाही की मी यश नाही युग आहे असं म्हणतो इथे युग बघा प्रेक्षक हो. मी आयुष्यभर माझा लाडका यश बनून राहील. तर आता इथे बघते बघा कावेरी यशच्या फोटोकडे आणि तिच्या डोळ्यात अश्रू असतात आता इथे.
तर अमृता आता इथे दरवाजा लावून घेते आपल्या खोलीचा. माझ्या रूममध्ये जा आणि माझ्या रूममध्ये एक कपाट आहे, त्याच्यामध्ये माझ्याबरोबर युग आणि यशचा लहानपणीचा फोटो आहे असं म्हणते आता ती. त्या फोटोत युगच्या पायावर खूण आहे जी यशच्या पायावर नाही आहे असं म्हटलेली असते ना. तर आता अमृता बघते बघा प्रेक्षक तो फोटो घेऊन सगळ्यांसमोर जा आणि सिद्ध कर दोघातला फरक आणि राज्य कर मग त्या घरावर असं म्हणते बघा प्रेक्षक युगची आई. ते आता तिच्या लक्षात आलेलं असते आणि अमृता तो फोटो घेऊन बाहेर जात असते बघा प्रेक्षक. तेवढ्यातच कावेरी आता येते आणि बघते तर काय अमृता असते त्या खोलीमध्ये. अमृता असं म्हणते आता इथे कावेरी, तू इथे काय करतेस असं म्हणते आता कावेरी. तुला या घराबाहेर काढायची तयारी असं म्हणते आता इथे अमृता. तर आता फोटो दाखवते बघा प्रेक्षक अमृता. यश आणि युगचा लहानपणीचा त्याच्या आईबरोबरचा फोटो असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक तर आता कावेरी म्हणते हा फोटो तुला कुठे सापडला असं म्हणते कावेरी. तोच तर शोधायला आले होते मी असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक आणि हा फोटो नीट बघ हा, यावर युगच्या पायावरची खूण दिसते ना, ती यशच्या पायावर नव्हती असं म्हणते आता इथे अमृता, कारण ती ऑपरेशनची खूण आहे असं म्हणते आता इथे अमृता. कावेरी खरं सांग, आता जो घरात राहतोय तो युग आहे ना असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक तिला हे सत्य कसं कळलं असं म्हणते कावेरी. मी एवढीशी चूक केली तरी मला त्याची शिक्षा दिली जाते आणि तू तू तर ही एवढी मोठी गोष्ट लपवली आहेस असं म्हणते अमृता. मग तुझं तर काय व्हायला हवं असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक तुझं सत्य मी सगळ्यांसमोर आणणार आहे, कळलं असं म्हणते आता इथे अमृता. तुला कोणीही वाचू शकणार नाही असं म्हणते ती अमृता. अमृता असं म्हणते आता इथे कावेरी आणि आता दरवाजा लावते कावेरी. कावेरी मला जाऊ दे असं म्हणते अमृता. अमृता प्लीज असं करू नकोस, हवं तर मी हात जोडते पाया पडते तुझ्या, पण असं नको करूस असं म्हणते कावेरी. अगं यशचा ऍक्सिडेंट झाला ग असं म्हणते कावेरी. ते लंडनला जाण्याआधीच घरातून जाताना त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि गेले ते असं म्हणते आता इथे कावेरी. मला सरूने सगळं सांगितलं असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक पण तू एवढी मोठी गोष्ट सगळ्यांपासून का लपवलीस असं म्हणते आता इथे अमृता. तर कावेरी रडायला लागते कारण परिस्थितीच तशी होती असं म्हणते कावेरी. तुला माहिती आहे का, यश लंडनला जाणार आहे हे कळल्यावर मा किती अस्वस्थ झाल्या होत्या असं म्हणते कावेरी. मा यश शिवाय एक दिवस सुद्धा राहू शकत नाहीत आणि मला हे कळलं होतं आणि अशा जगातच नाही आहे, एवढी मोठी गोष्ट मी कशी सांगणार होते त्यांना असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक तर अमृता म्हणते ठीक आहे, पण युगचं काय, तो कुठे भेटला तुला असं म्हणते आता इथे अमृता. तर कावेरी म्हणते आम्ही अचानकच भेटलो असं म्हणते कावेरी, पण मी त्याला घरी ये असं म्हटलंच नाही असं म्हणते कावेरी. माला भेटला तो आणि मग मा त्याला घरी घेऊन आले असं म्हणते कावेरी. तर आता इथे बघा प्रेक्षक आठवलंय सगळं फ्लॅशबॅकमध्ये तिला आणि सांगते ती की कसा युग आलेला असतो यश म्हणून घरी आणि कावेरीला धक्का बसलेला असतो. तर आता कावेरी म्हणते अमृता अगं युग ह्याच घरचा मुलगा आहे असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक आणि आता जर का तू खरं सांगितलंस ना सगळ्यांना तर कोणीच सुखी होणार नाही असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक. युग त्याच्या कुटुंबापासून लांब जाईल आणि यश या जगातच नाही आहेत आणि हे गोष्ट मा नाही सहन करू शकणार असं म्हणते कावेरी. म्हणून सांगते प्लीज असं नको करूस असं म्हणते आता कावेरी. ह्या गोष्टीचा अनेक एक परिणाम होणार आहे, तो का सांगत नाहीस असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक. तू कायमची या घराबाहेर जाणार आहेस असं म्हणते आता अमृता. मला तेच तर हवं आहे असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक. बाजूला हो असं म्हणून आता ढकलते आणि अमृता बाहेर जाते बघा प्रेक्षक. तर आता इथे कावेरी रडायला लागते खूप. तर आता तिला खूप टेन्शन झालेलं असतं. तर देवी आई समोर पाया पडत असते सुलक्षणा आणि हात जोडलेले असतात. तेवढ्यातच आता तिथे अमृता येते बघा प्रेक्षक तर आता ती घेऊन आलेली असते तो फोटो आणि कावेरी म्हणते अमृता हे सगळं मला सांगून टाकल्यावर माने मला घरातून बाहेर काढलं तर मी त्याच्या आधीच घर सोडून गेलेलं बरं. खूप दिलंय मला या घराने, कसं सोडून जायचं असं म्हणते कावेरी. कसं सोडून जाणार मी माझ्या या माणसांना, पण जावं तर लागेलच असं म्हणून आता कावेरी निर्धार करते बघा प्रेक्षक. तर असं सुलक्षणा पाया पडते देवी आई माझ्या घरावर तुझी अशीच कृपादृष्टी राहू देत, माझ्या उदयवर माझ्या यशवर संदीपवर सदैव तुझे आशीर्वाद असू देत, त्यांना भरपूर आयुष्य लाभू देत. अमृताकडे लक्ष ठेव असं म्हणते सुलक्षणा. 2 जीवांची आहे ती, बाळबाळंतीने ना आनंदात ठेव. अमृता थोडी रागराग करते पण तिच्यावर लक्ष ठेव असं म्हणते सुलक्षणा. दोघांनाही आनंदात ठेव, सुखात ठेव असं म्हणते सुलक्षणा. तर अमृता सगळा ऐकते भावुक होते बघा प्रेक्षक तर आता इथे अमृताला खूप वाईट वाटतं. तर कावेरी आपलं सामान घेऊन जात असते. तेवढ्यातच युग आता खोलीत येतो बघा प्रेक्षक तर आता तिच्या हातामध्ये बॅग बघतो आणि म्हणतो हे काय कुठे चाललीस तू असं म्हणतो युग. मी घर सोडून कायमची चालले असं म्हणतो आता इथे कावेरी. काय असं म्हणतो युग, अचानक काय झालंय असं म्हणतो तो. एवढी मोठी गोष्ट मी मापासून लपून ठेवल्यावर त्या का मला इथे राहू देतील असं म्हणते कावेरी बघा प्रेक्षक तर आता ती जात असते. तेवढ्यातच तिला युग थांबवतो आणि तिचा हात पकडतो बघा प्रेक्षक आता जे काय होईल त्याला आपण दोघेही फेस करायचं असं म्हणतो आता इथे युग. तू कुठेही जायचं नाही असं म्हणतो आता तो. मी तुला माझ्यापासून लांब कुठेही जाऊ देणार नाही असं म्हणतो तो. पण का असं म्हणते आता इथे कावेरी. मी कुठेही गेले तरी तुला काय फरक पडणार आहे असं म्हणते कावेरी युगला. तर आता इथे सुलक्षणा ओळते आणि बघते तर काय अमृता थांबलेली असते. काय ग असं म्हणते सुलक्षणा. तू काय करतेस इकडे असं म्हणते आता सुलक्षणा. बरं असं म्हणते सुलक्षणा. प्रसाद घे असं म्हणून सुलक्षणा आता प्रसाद देते बघा प्रेक्षक अमृताला आणि ओठ्यावर केशर घालून
दूध ठेवलंय ते घे असं म्हणते सुलक्षणा बघा प्रेक्षक हो अमृताला. आणि बदाम खातेस ना रोज असं म्हणते सुलक्षणा. काय ग काय झालं असं म्हणते आता इथे सुलक्षणा. काय होतंय का काय काम आहे का माझ्याकडे असं म्हणते सुलक्षणा. हो असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक हो. मावशी असं म्हणते आता इथे अमृता. यशबद्दल मला एक खूप महत्त्वाची गोष्ट कळली असं म्हणते आता इथे अमृता. यशबद्दल असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तीच सांगायला आली असं म्हणते अमृता. काय असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता इथे युग कावेरीला म्हणतो मी तुझ्याशिवाय नाही राहू शकणार काकूबाई असं म्हणतो तो. तर का असं म्हणते कावेरी. तर आता युग म्हणतो कारण कारण तुझ्यासारखी मुलगी ना मी कुठेही बघितली नाही असं म्हणतो आता इथे युग. तू आपल्या माणसांसाठी काही करायला तयार असतेस. तुझ्या या क्वालिटीला सॅल्यूट करतो मी असं म्हणतो आता इथे युग. अजून एक गोष्ट सांगू असं म्हणतो आता इथे युग. माझं प्रेम आहे तुझ्यावर असं म्हणतो बघा प्रेक्षक हो युग. तर आता इथे धक्काच बसतो कावेरीला आणि बॅग पडते तिच्या हातातून खाली बघा प्रेक्षक हो. तर आता युग तिला पकडतो. एक आकुबाई असं म्हणतो आता इथे युग. तुझंही प्रेम आहे का माझ्यावर असं म्हणून विचारतो बघा युग आता कावेरीला. तर आता कावेरी युगच्या डोळ्यांकडे बघत राहते. तर आता इथे आठवतं बघा प्रेक्षक हो कावेरीला आता. तर कावेरी मी आलोय तुमचा यश असं म्हणून आलेलं असतं ना तिला तेव्हा एकदा स्वप्न ते आठवतं तिला. तर आता कावेरी बघते बघा प्रेक्षक हो यशकडे म्हणजेच युगकडे. हे बघ युग मी तुला आधीच सांगितलंय असला बालिशपणा करत जाऊ नकोस असं म्हणते कावेरी. तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना तर तिकडे बघा असं म्हणतो आता इथे युग. आणि आता इथे बघा प्रेक्षक युग झोपलेला असतो त्या सोफ्यावरती. यश असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे कावेरी येते आणि यश यश म्हणते ती कावेरीला. तुम्ही स्पर्श नाही करू शकत मला असं म्हणतो आता इथे यश. कावेरी मी परत येईन ह्या आशेवर जगत राहू नका म्हणजे स्वतःला फसवणं आहे. युग खूप चांगला मुलगा आहे कावेरी असं म्हणतो आता इथे यश. हळूहळू तोही तुमच्या प्रेमात पडतोय आणि माझी खात्री आहे तो आयुष्यभर तुमची काळजी घेईन असं म्हटलेलं असतो ना यश. नवीन आयुष्य सुरू करा कावेरी. युगच्या प्रेमाचा स्वीकार करा माझ्यासाठी असं म्हटलेलं असतं ना यश. माझ्या आनंदासाठी. तर त्याची आत्मा सांगितलेली असते आता इथे कावेरीला. तर त्यामुळे आता बहुतेक कावेरी होकार दिल बघा प्रेक्षक युगला. यश असं म्हणते कावेरी तोपर्यंत गेलेला असतो यशचा आत्मा. तर आता इथे कावेरी बघते युगकडे. सांगा असं म्हणतो आता इथे युग. मला जे वाटतं तेच तुलाही वाटतं का असं म्हणतो आता इथे युग. तुझ्याही मनात प्रेम आहे का माझ्याबद्दल असं म्हणतो युग. तेवढ्यातच सुलक्षणा येते आणि म्हणते यश. तर आता इथे कावेरी बाहेर येते आणि म्हणते काय झालं मा. तर युग पण बाहेर आलेलं असतो बघा प्रेक्षक एवढी रागावलेली का दिसतेस तू असं म्हणतो आता इथे युग. म्हणजे स्वतः कसंही वागायचं आणि मला हे असले प्रश्न विचारायचे का असं म्हणते सुलक्षणा बघा प्रेक्षक हो युगला. इतकी मोठी आणि महत्वाची गोष्ट माझ्यापासून लपवली असं म्हणते आता इथे सुलक्षणाला. आज नाही वाटत का तुम्हाला असं म्हणते ती. काय झालं वहिनी असं म्हणते पौर्णिमा. काय लपवलंय या दोघांनी आपल्यापासून. आता स्वतःच्या तोंडाने सांगणार आहात की का मीच सांगू असं म्हणते सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. तर अमृता पण हसत असते बघा प्रेक्षक हो ह्या दरम्यान. तर आता इथे कावेरी म्हणते मा मी सगळं तुम्हाला खरं खरं सांगणार होते असं म्हणते कावेरी. कुठल्या तोंडाने सांगणार होतेस ग असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. की तुम्हा दोघांचं लग्नच झालेलं नाही असं म्हणते सुलक्षणा. तर सगळ्यांना धक्का बसतो बघा प्रेक्षक हो ऐकून. काय असं म्हणते आता इथे पौर्णिमा बघा प्रेक्षक हो. तर आता कावेरी आणि योग एकमेकांकडे बघतात. तर अमृता हसते बघा प्रेक्षक हो. म्हणजे हा यश नाहीये युग आहे हे नाही सांगितलं अमृताने मला असं म्हणते आता इथे कावेरी. पण माझं आणि यशचं लग्न नव्हतं झालं हे कसं माहिती आहे ना असं म्हणते कावेरी. अमृता तू असं म्हणते आता इथे कावेरी. एक मिनिट तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येते तसं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक हो. आणि आपला फोन दाखवते ती. तर आता इथे प्ले करते अमृता काहीतरी. तू ऐक कावेरी मला लंडनला जायला लागतंय असं म्हटलेलं असतो यश. पण मी शब्द देतो तुम्हाला लंडनहून परत आलो की घरी सगळ्यांना सांगून टाकायचं आपलं लग्न झालंच नाहीये. अमृताला एक्सपोज करण्यासाठी आपण लग्नाचा प्लॅन केला होता. त्याच्यामुळे तिचं सत्य माझ्यासमोर आलं त्यावेळी असं म्हटलेलं असतो तो. लग्न नाही करू शकलो आपण. मला सगळं खरं सांगून तिचा आशीर्वाद घेऊ आणि मग लग्न करू असं असतं बघा प्रेक्षक हो त्याच्यामध्ये. हे कॉल रेकॉर्डिंग मला तुझ्याच फोनमध्ये सापडले असं म्हणते आता इथे अमृता. तर आता इथे डोळ्यात अश्रू असतात बघा प्रेक्षक हो कावेरीच्या. आणि आता युगला पण वाईट वाटतं. काय प्रकारे आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. तुम्हा दोघांचं लग्नच झालेलं नाही असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर धक्का बसतो सगळ्यांना खूप मोठा. तर आता युग तिला इशारा करतो बघा प्रेक्षक हो कावेरीला. तर आता युग समोर येतो. मा असं म्हणतो आता इथे युग. आमचं लग्न झालंय दाखवून आम्हाला अमृताचा प्लॅन सक्सेसफुल होऊ द्यायचा नसता असं म्हणतो तो. आणि आम्ही दोघांनी ठरवलं होतं तुझ्या परमिशन शिवाय लग्न करायचं नाही असं म्हणतो आता इथे युग बघा प्रेक्षक हो. तर आता सुलक्षणाला धक्का बसतो. आणि विश्वास ठेव आमच्यावर असं म्हणतो आता इथे युग. आम्ही आजपर्यंत कुठलीही मर्यादा ओलांडली नाही असं म्हणतो आता इथे युग बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळ्यांना धक्का बसतो. मा हे सगळं आम्ही तुला सांगणारच होतो पण असं म्हणतो युग. अरे मग कुठल्या मुहूर्ताची वाट बघत होता तुम्ही दोघं असं म्हणते आता इथे पौर्णिमा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पौर्णिमाला धक्का बसलेला असतो खूप मोठा. मा त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आम्हाला तुझ्या मनावर आणि तुझ्या तब्येतीवर नाही होऊ द्यायचा होता असं म्हणतो आता इथे युग. म्हणून तुझ्यापासून लपवून ठेवलं असं म्हणतो आता इथे युग. तर आता इथे युग म्हणतो पण मा जर तुझी परवानगी असेल तर कावेरी पण तयार असतील तर मी आजच कावेरीशी लग्न करायला तयार असं म्हणतो आता इथे युग. तर आता इथे अमृताला पण आनंद होतो बघ प्रेक्षक ऐकून. तर आता इथे सगळेजण खुश होतात.
तर आता इथे विद्या तर लाजते खूप. तर आता सुलक्षणा पण खूप खुश होते बघा प्रेक्षक हो. कावेरी मी सगळं सांगणार होते असं म्हणते अमृता कावेरीला, आणि मी सांगण्यासाठीच इथे आले होते, पण मी बघितलं की मावशी माझ्या आणि माझ्या बाळाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते असं म्हणते अमृता. ते बघून मला रिअलाइज झालं की खरंच मी खूप चुकीची वागली आहे ना आजपर्यंत असं म्हणते अमृता. कावेरी मला ना खरं तर कंटाळा आलाय हे असं सूट घेण्यासाठी जगत राहण्याचं असं म्हणते अमृता. आपण प्लीज सगळे छान एकत्र राहूया ना असं म्हणते अमृता, आनंदात राहूया असं म्हणते अमृता. मी आजवरच्या चुका केल्या आहेत आणि तुझ्याशी जे चुकीचं वागली आहे त्यासाठी प्लीज प्लीज मला माफ कर म्हणून हात जोडून आता माफी मागते बघा प्रेक्षक अमृता. तर आता कावेरी म्हणते माफी नगे मागोस, तुला तुझी चुकीची जाणीव झाली आहे, हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक हो. आणि असं म्हणते आता इथे अमृता, तू सुद्धा माझ्यावर विश्वास ठेव, मी युगचं सत्य कधीच कोणालाही सांगणार नाही असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक हो. तर आता कावेरी खूप खुश होते ऐकून. तर आता ती बघते युगकडे, तर आता युग बोलत असतो सुलक्षणाबरोबर बघा प्रेक्षक हो. तर आता युग आणि मा बोललेलं दाखवलंय. कावेरी असं म्हणते आता इथे अमृता, होकार दे त्याला, लग्न कर त्याच्याशी असं म्हणते आता इथे अमृता पण बघा प्रेक्षक हो कावेरीला. तर आता इथे सुलक्षणा म्हणते काय ग तुम्हा दोघींचं काय चाललंय तिथे असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अमृता येते सुलक्षणाकडे आणि आता कावेरी मात्र ती सुद्धा येते. काय गं मावशी असं म्हणते आता अमृता, मी आजवर कावेरीशी खूप चुकीची वागले असं म्हणते आता इथे अमृता, त्यामुळे मी तिची माफी मागत होते असं म्हणते आता इथे अमृता. हो का असं म्हणते आता इथे सुलक्षणा. मग हरकत नाही असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. चला म्हणजे आजपासून माझ्या तिन्ही सुना आनंदात नांदतील असं म्हणते आता इथे सुलक्षणा हो असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो अमृता. आणि आता इथे सगळे खूप आनंदात असतात. तर आता इथे युग म्हणतो तिन्ही सुना म्हणजे म्हणजे असं म्हणते सुलक्षणा, तुझ्या आणि कावेरीच्या लग्नाला माझी संमती आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. तर आता सगळे खूप आनंदी असतात आणि टाळ्या वाजवतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे युग पण खूप आनंदात असतो. तर आता तो कावेरीकडे बघतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरी बघते अमृताकडे आणि आता युगकडे सुद्धा बघते ती. चला मग आता वाट कुठली बघताय, लवकर लग्न करा असं म्हणते सुलक्षणा असं म्हणते पौर्णिमा. तर आता सगळे खूप आनंदात असतात बघा प्रेक्षक हो. तर आता युग पण कावेरीकडे बघतो. तर आता कावेरी सुद्धा हसते बघा प्रेक्षक हो. तर हो म्हणते ती. तर आता युग अजूनच खुश होतो बघा प्रेक्षक हो. शुभमंगल सावधान असं म्हणून आता युग आणि कावेरीचं लग्न लावतात बघा प्रेक्षक हो देवासमोर. चला हार घाला एकमेकांना असं म्हणतात आणि आता युग आणि कावेरी एकमेकांना हार घालतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दोघेही लग्नाच्या कपड्यांमध्ये असतात आणि आता लग्न होतं त्यांचं आणि सगळेजण टाळ्या वगैरे वाजवतात. वहिनी लाजू नका असं म्हणते आता इथे विद्या. तर आता कावेरी पण हार घालते बघा प्रेक्षक हो युगला. तर आता इथे सगळेजण खूप आवाज वगैरे करतात आणि एन्जॉय करतात, मोमेंट टाळ्या वगैरे वाजवतात बघा प्रेक्षक हो. आणि खूप छान दाखवले खरंच. आज खऱ्या अर्थानं तू या घरची आणि माझी सून झालीस असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. तर युग म्हणतो आज कावेरी सावंत कावेरी धर्माधिकारी झाली आहे असं म्हणतो आता इथे युग. हो ना कावेरी, आता तुमच्याकडे एकच रिक्वेस्ट आहे, आता आपलं लग्न झालंय की नाही, आता तरी तुमची ती लाठी गाठी ना रूमच्या बाहेर फेकून द्या. अहो खूप भीती वाटते मला असं म्हणतो आता इथे युग. तर सगळे हसतात बघा प्रेक्षक हो. गप्प बसावं असं म्हणते आता इथे युग. असं म्हणतो आता इथे सुलक्षणा, आतापासूनच यांची बायकोगिरी सुरू झाली असं म्हणतो आता इथे युग. माच्या पाया पडूयात असं म्हणते कावेरी. तर पाया पडतात बघा प्रेक्षक हो. आता इथे युग आणि कावेरी सुखी राहा असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता हात जोडतात दोघेही आणि आता देवासमोर सुद्धा हात जोडतात बघा प्रेक्षक हो युग आणि कावेरी. तर आता इथे युग आणि कावेरी एकमेकांकडे बघतात. तर आता विद्या म्हणते मा एक सेल्फी काढूया का असं म्हणते आता इथे विद्या. तर आता ये असं म्हणतात आणि सगळेजण सेल्फी काढून घेतात बघा प्रेक्षक आणि विद्या क्लिक करते सगळ्यांना आणि सगळेजण असतात त्या सेल्फीमध्ये आता. म्हणजे सगळ्या बायकाच असतात आणि फक्त युग असतो. तर आजचा भाग इथे संपतो प्रेक्षक हो. आणि सिरियल कोण होतीस तू काय झालीस तुझा हा शेवटचा भाग होता बघा प्रेक्षक हो. खूप छान सिरियल होतं, पण आज एंड झालं हे आणि शेवटच्या भागामध्ये युग आणि कावेरीचं लग्न झालेलं दाखवलेलं आहे. तर हे सिरियल खूप लवकर संपलेलं आहे. खरं तर खूप छान सिरियल होतं कोण होतीस तू काय झालीस तू. पण फक्त 6 महिने चाललं हे सिरियल, कारण TRP कमी आली आणि नंतर टाईम पण चेंज केल्यामुळे खूप कमी झालेली होती TRP. त्यामुळे आता हे सिरियल संपलेलं आहे बघा प्रेक्षक हो. पण शेवट तर गोड दाखवला आहे सिरियलचा. तर प्रेक्षक हो अशाच नवीन सिरियलच्या अपडेटसाठी आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.